मित्रांनो नमस्कार. विनायक मेटे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बऱ्याच गोष्टींची चर्चा आजही सुरू आहे. खरं तर विनायक मेटे यांचा मृत्यू सगळ्यांनाच धक्कादायक होता. हसते खेळते सगळ्यांसोबत वावरलेले, सगळ्यांशी गप्पा मारणारे आणि छान सगळ्यांना भेटून जाणारे विनायक मेटे यांचा अचानक झालेला मृत्यू, अपघाती मृत्यू हा सगळ्यांनाच दुखावणारा होता, सगळ्यांच्याच मनाला पिळवटून टाकणारा होता. या मृत्यूनंतर अनेकांनी अनेक विषय मांडले. माझ्यासारख्यांनी रस्ते सुरक्षेच्या बाबतीतल्या काही विषयाची मांडणी केली. काहींनी ड्रायव्हरच्या वापराबाबत आपलं मत व्यक्त केलं. काहींनी हा अपघात असल्याचं सांगितलं. काहींना हा घातपात वाटतोय. मेटे यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. या मृत्यूला अनेकांच्यावरती खापर फोडण्याचा प्रयत्न केला. मला खरं तर अजित पवार यांच्या विधानाचं कौतुक वाटतंय की अजित पवारांनी अत्यंत संयमितपणे याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणतात की ड्रायव्हर या विषयाचा वापर कसा व्हावा, या व्यक्तीचा वापर कसा व्हावा, याबाबत राजकारण्यांनी सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. अजित पवारांचं प्रतिक्रिया आणि विधान मला एका संयमित आणि संस्कारी राजकारण्यासारखी वाटली. ज्या विषयाला महत्त्व द्यायला हवं त्याच विषयाला अजित पवार महत्त्व देत होते. काय म्हणत होते अजित पवार, तुम्ही ऐका. पण रात्रभर प्रवास आणि माझं स्वतःचं मत आहे की त्या प्रवासात ड्रायव्हर रात्रभर जागा होता आणि त्याला कुठेतरी डुलकी लागली असावी आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं असावं. अर्थात तुम्हीच मला आत्ता सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी ह्याची चौकशी करावी, अशा प्रकारचं सुतोवाच केलं. त्याच्यातनं आणखीन चित्र स्पष्ट होईल. ऐकलं, अजित पवारांचं हे विधान तुम्हाला याची जाणीव करून देतं की अजित पवारांनी नेमक्या समस्येवर बोट ठेवलेलं आहे. विनायक मेटे आपले सहकारी होते, ते आता विरोधी पक्षात गेलेत. या सगळ्याची जाणीव अजित पवारांच्या मनामध्ये आहे. पण आणखी काही विधानं अशी आहेत की ज्याकडं खूप गांभीर्यानं बघितलं पाहिजे. काही कृती देखील अशा आहेत ज्याकडं मला बघताना खरंच खूप आश्चर्य वाटतं. शिवसेनेला खरं तर आता भाजपच्या विरोधातल्या लोकांची कावीळ झाली आहे की काय, असा प्रश्न पडतो. प्रत्येक विषयात षडयंत्र शोधणारी शिवसेना आपल्या प्रतिक्रिया देखील तशाच स्वरूपाच्या देऊ लागलेली आहे. एकीकडं आपल्या विरोधातल्या व्यक्तीविषयी अजित पवार मृत्यूनंतर बोलताना काळजीपूर्वक बोलतात आणि दुसरीकडं शिवसेनेचे खासदार मात्र यात षडयंत्र शोधू पाहतात. याची जबाबदारी कोणावर तरी फिक्स करू पाहतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 14 ऑगस्टला एक मराठा आरक्षणाची बैठक ठरली होती सह्याद्री अतिथीगृहावरती आणि त्या बैठकीसाठी विनायक मेटे येत होते. सह्याद्री अतिथीगृहावरची ही बैठक विनायक मेटे यांच्या मृत्यूसाठीच आयोजित केली होती असा दावा शिवसेनेच्या नेत्याकडून केला जातोय का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय. सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणालेत ते आपण ऐकूया. असा माणूस अचानक रात्री बिडवरून निघतात काय, अपघात होतो काय. नवीन सरकार आलं ना तेव्हा त्यांची कुठलीच प्रतिक्रिया नाही आली. तुम्ही पाहिलं पाहिजे की चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया नाही आली. गंभीर वाटतं हे सगळं प्रकरण. म्हणून मी पहिल्यांदा त्यांची या संदर्भात चौकशीची मागणी करतो आणि ती चौकशी अतिशय गंभीर स्तरावर व्हायला हवी. कोणी त्यांना रात्री बोलावलं, काय झालं, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण या सरकारबद्दल त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. मराठा आरक्षणाचा विषय होताच. ऐकलं, म्हणजे ही बैठकच विनायक मेटे यांना मुंबईत बोलवायचं, रस्ते मार्गाने बोलवायचं आणि त्यात त्यांचा मृत्यू घडवायचा यासाठीच आयोजित केली असावी, असाच सूर अरविंद सावंतांचा दिसतोय. एखाद्याच्या मृत्यूचं राजकीय भांडवल कशा पद्धतीनं केलं जावं याचं कसलंही सोयरसूतक शिवसेनेच्या नेत्यांना उरलंय का? मुळात या अपघाताला घातपात समजवून त्याचं खापर एकनाथ शिंदेंच्याच माथी मारायचं याचा जणू विडाच शिवसेनेच्या नेत्यांनी उचलला आहे की काय, असंच या प्रतिक्रियेतून दिसतं. सहजपणे बोलून टाकायचं आणि त्या विधानाच्या चर्चा घडवून आणून बदनामी करायची,
ही साधी सोपी सरळ कार्यपद्धती आहे. शिवसेना जेव्हा या विषयावर बोलत असते तेव्हा त्याला गांभीर्य येतं, त्याविषयीच्या शंका उपस्थित होतात, चर्चा सुरू होते, चर्चेचं रूपांतर हळूहळू अफवांमध्ये होतं, अफवा खऱ्या वाटू लागतात आणि लोक याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी करू लागतात. चौकशी होईलच, पण त्यात बदनामी कोणाची करायची असते हे शिवसेनेनं बहुतेक ठरवलेलं दिसतंय. मला आणखी एक मुद्दा या प्रसंगात मांडायचा आहे. संवेदनशीलतेचा, खरं तर यात दिसली पाहिजे, पण संवेदनाहीनतेचा कळस या सगळ्या प्रकारामध्ये दिसतोय. मी तुम्हाला आता पोस्ट दाखवतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची. मी हा व्हिडिओ साधारण दुपारच्या वेळी रेकॉर्ड करतोय, 15 ऑगस्टला दुपारच्या वेळी रेकॉर्ड करतोय. या पोस्टवर तुम्हाला 14 तासापूर्वी असं दिसेल, म्हणजे ही पोस्ट टाकलेली आहे सुप्रिया सुळे यांनी, ती आजपासून म्हणजे केल्यापासून 14 तास आधी. याचा अर्थ 8, 9, 10 वाजता सुप्रिया सुळे 14 ऑगस्टच्या रात्री कधीतरी त्या हॉटेलात जेवायला गेल्या असतील. तिथे मांसाहार करतायत श्रावण महिना असून देखील, आणि डिलिशियस फूड अशी पोस्ट टाकतायत, त्या हॉटेलचं प्रमोशन करतायत. विनायक मेटे यांच्या मृत्यूला अजून 12 तास देखील उलटलेले नसावेत त्यावेळी सुप्रिया सुळे जेवणासाठी गेलेल्या होत्या. जेवण करायला आमचा आक्षेप असायचं कारण नाही. भूक ही नैसर्गिक कृती आहे. मांसाहार करायला श्रावण मासाचं बंधन सुप्रिया सुळेंनी पाळावं असंही आमचं बंधन नाही, कारण तसं बंधन पाळावं किंवा त्याबाबतच्या काही गोष्टी कराव्या या हिंदू माणसांना सांगायच्या असतात, अहिंदूंना नाही. हिंदू बहुतेक श्रावणात मांसाहार करत नाही. म्हणजे आपल्याकडे तर काही लोक गमतीत म्हणत असतात 11 महिने रावण आणि 1 महिना श्रावण. म्हणजे 1 महिना श्रावण पाळणारी माणसं, उरलेली 11 महिने ही रावणासारखी वागत असतात, मांसाहार करत असतात, पण श्रावणात मात्र लोक काळजी घेतात. सुप्रिया सुळे यांनी मेटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याच्या आधीच मांसाहार केला आणि डिलिशियस फूड म्हणून त्याला पोस्ट देखील करून टाकलं. ही इतकी संवेदनाहीनता राजकारणात आपल्याला दिसू शकते का? विनायक मेटे सुप्रिया सुळेच्या पक्षाचे जवळपास 15 वर्ष आमदार होते. हे सुप्रिया सुळे कदाचित विसरून गेल्या असाव्यात. जेव्हा माणूस मेल्यावरती त्याची उपयोगिता संपते असंच कदाचित सुप्रिया सुळेंना वाटत असावं. एकीकडं अजित पवार फार संवेदनशीलतेने बोलतात, तर दुसरीकडं अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या व्यक्ती संवेदनाहीनतेचं उदाहरण आपल्यासमोर निर्माण करतात. याच गोष्टी खूप भयंकर आहेत आणि त्याच आपल्यासमोर मला मांडायच्या होत्या. खास करून अरविंद सावंतांचा विषय, जो या मृत्यूविषयी वेगळी शंका निर्माण करतोय, एखाद्याच्या मृत्यूचंही भांडवल करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा राजकारणासाठी आपल्यातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी वापर केला जातोय. मुळातच राजकारणातली ही गोष्ट खूप क्लेशदायक आहे. अर्थात क्लेश त्यांना वाटतो ज्यांच्या मनात भावना आहेत. ज्यांच्या मनात भावना नसतात, मनच नसतं, अशांना कुठला बरं क्लेश वाटणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लोकांच्यापर्यंत हा विषय नक्की पोचवा. धन्यवाद.